सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत। बारामतीत रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली आहे। खासदार सुप्रिया सुळे या आज बारामतीच्या इंदापूर दौंड दौऱ्यावर आहेत। त्यांनी आज रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या कार्यक्रमाला भेट देऊन या कार्यक्रमादरम्यान महिलांना उपयोगी असलेले किटचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। काँग्रेसकडे सर्वात जास्त जागा असल्यानं विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे जाईल अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे। त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी लोकांनी सांगितल्या आहेत। पुढील गोष्टी पुण्यात आणि मुंबईत मीटिंग घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। त्याचबरोबर जानाई, शिरसाई आणि पुरंदरा उपसा या संदर्भात दुरुस्ती, बिले भरणे अशा काही समस्या आहेत। त्या संदर्भात राज्य सरकारनेही बैठक घ्यावी आणि समस्या संदर्भात मार्ग लावावा। त्यासोबत 26 आणि 27 तारखेला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। काँग्रेसकडे सर्वात जास्त जागा असल्यानं पद त्यांच्याकडे जाईल। सर्व पक्षांच्या सर्वतोपरी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असंही पवार यावेळेस म्हणाले। अमरावती शहरातील संजय गांधी नगर परिसरात काही दिवसापूर्वी निलेश दंदे या 5 वर्षे बालिकेचा शेजारच्या घरावर खेळत असताना वीज पडून मृत्यू झाला होता। तर वंशिका लोणकर नावाची बालिका वीज पडल्याने जखमी झाली होती। बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मृत निवीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांचा धनादेश वितरित केलेला आहे। निलेश दंदे यांची लहान मुलगी व वंशिका लोणकर या दोन्ही मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही रवी राणा यांनी घेतली आहे। आमदार रवी राणा यांनी तातडीने मदत मिळवून दिल्याबद्दल मृत निवीचे कुटुंबीय निलेश दंदे यांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानले आहे। नगरमध्ये जो परिसर आहे अत्यंत मोलमजुरी करून श्रम करून या भागात जे नागरिक राहतात, एक चिमुकली निवी जे आपल्या सगळ्या लहान लहान मुलांसोबत स्वतःची लहान शाळेत जाणारी मुलगी होती। जेव्हा ते गच्चीवर खेळायला गेली तेव्हा अचानक वीज पडल्यामुळे ते दुर्घटनेमध्ये आपल्यामधून निघून गेली। त्या कुटुंबाला नेवी दंदे यांची जी आई वडील आहे, वडील जे आहे ते मोलमजुरी करतात आणि आपल्या कुटुंबाचं पालन करतात। त्यांना 4 लाख रुपयाच्या शासनाच्या वतीनं आपण या ठिकाणी नेवी दंदेच्या अपघाती या मृत्यूमुळं त्या कुटुंबाला आपण मदत करताय। तो चेक देण्यासाठी मिळालेला आहे, कारण की आज अशी घटना होऊ नये, पण अचानक वीज पडल्यामुळं ही दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्यामुळं आज त्यांना 4 लाख रुपये कुटुंबाला मदत करताय। आणि मला असं वाटते की त्यांच्या कुटुंबामध्ये आज हे संकट आलेलं आहे आणि हे संकट न भरून करणार आहे, पण तरी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून एक 4 लाखाची मदत आपण शासनातर्फे यांना करत। कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे नागरिक सुखावले आहेत। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूरच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 351व्या राज्याभिषेक सोहळा नागपुरातील शिवतीर्थ महाल येथे सुरू असून सकाळच्या वेळेला सप्त नद्यांचे पाणी आणि शिव मिरवणूक काढण्यात आलेली आहे, ज्यात ढोल ताशा पथकासह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते। या वेळेला विजयराव देशमुख, शककर्ते, शिवरायाचे लेखक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सप्त नद्यांमधून आणलेल्या पाण्याने आणि दुधाने जलाभिषेक करण्यात आला। तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आरती करण्यात आली आणि शिवस्तुती करण्यात आली। या वेळेला शिवकालीन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले।